गाईज नमस्कार, मी आशिष भोसले. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मी आलो आहे आज पार्टीसाठी. माझ्यासोबत एनिश भाई आहे. एनिश भाई कुछ तो बात कर. ओके. तिकडं रोहन कोंबड्याला भाजतोय. तर बघा त्यांची ती ट्रीटमेंट चालू आहे, सगळी ऑपरेशन चालू आहे कोंबड्याला भाजण्याचं. आणि हा आहे सीएम. इसका नाम है सीएम. इसको सीएम नाम से पुकारते इधर. इकडे तुम्ही आता बघू शकता कोंबड्याला कसं भाजण्याचं काम चालू आहे. यांचे भाजण्याची प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे. आमच्याकडे आम्ही पिस्सा काढून भाजतो, यांच्याकडे पिस्सा ठेवून भाजतात. नवीन पद्धत आहे. बघूया मग काय पद्धत आहे ती. तो एक मुंडीला भाजले मस्त खातोय. तिकडून रोहन म्हणतोय मला पाहिजे, तो तिकडून धावत आलाय मुंडीसाठी. दोघं हावरटासारखे खात आहेत. भाई भाई मिल बाट के खाई, क्या है मुंडी है भाई. गावठी कोंबड्याचं आता अशा तऱ्हेने ऑपरेशन झालेलं आहे. त्याचे पिसे काढलेले आहेत. थोड्याच वेळात त्याला कट करण्यात येईल. तो मैं तुमको दिखाता हूँ बाद में गावठी कोंबड़े का चिकन कैसा किया जाता है. तर मंडळी मस्तपैकी इथं कोंबड्याला चांगलं सोललं आहे वगैरे, तेही पिसे वगैरे काढलेत मस्तपैकी. आता इकडे कटिंग करून त्याला टोपामध्ये टाकलं आहे फोडणीसाठी. आकाशभाई इकडं फोडणी देणार आहे, पण खाली काय चुळच पेटली नाही, कमी आहे जाळ. आकाशभाई इकडं मस्तपैकी फोडणी देते कोंबड्याला. निवदवणी करतो, निवदवणी. इधर सीएम भाई फोटो निकाल रहा है, और उसको फोटो निकालने के लिए उसने कैमरे पे बोट रखा है, तो एनिश भाई उसको सिखा रहा है कैसा फोटो निकालने का. थांब ना जरा. अशीच पद्धत बनवायची. चला तर मंडळी, झालं मस्तपैकी आमचं जेवण. आता आम्ही मस्तपैकी जेवायला बसतो. तुम्ही पण या जेवायला. आणि मी इथेच थांबतो, माझा ब्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.